आता सविस्तर वृत्त। माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तहसीलदार व नायब तहसीलदारांवर अर्जदारांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचा दबाव टाकल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेनं केलाय। या पार्श्वभूमीवर महसूल अधिकाऱ्यांनी सोमय्या यांचा प्रस्तावित दौरा व बैठकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेत जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन सादर केलं। महसूल विभागाच्या 17 मार्च 2025 रोजीच्या आदेशानुसार 11 ऑगस्ट 2023 पासून ते स्थगिती आदेशापर्यंत नायब तहसीलदारांनी निर्गमित केलेली विलंबित जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहे। तरीही किरीट सोमय्या हे वारंवार अमरावती जिल्ह्यातील अनेक तहसील कार्यालयात भेट देतात आणि अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जन्म मृत्यू नोंदी संदर्भात फौजदारी कारवाईची मागणी करतात। शिवाय अर्जदारांवर फौजदारी कारवाई करा अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल करेन अशा प्रकारे दबाव टाकत असल्याचा आरोप संघटनेच्या निवेदनात करण्यात आला आहे। किरीट सोमय्या यापुढे अमरावती जिल्ह्यात कुठेही दौऱ्यावर असल्यास महसूल अधिकारी त्यांच्या बैठकींना उपस्थित राहणार नाही। त्यांचा अमरावती दौरा आणि सभांवर बहिष्कार टाकण्यात येत असल्याचं निवेदन संघटनेद्वारे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना देण्यात आलंय।